नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर आपण इथे पाहणार आहोत. तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहणार आहोत. तर भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे 25 प्रश्न जे की मराठी व्याकरणशी संबंधित आहेत ते संपूर्ण 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर असेच प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहूया आजच्या या आपल्या भाग 1 मधील प्रश्न पहिला. तर इथे वेळ तुम्हाला 90 मिनिटे होता आणि एकूण गुण 100 होते. तर बाकीच्या सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. तर बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे, खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. म्हणजे आता शब्द आणि त्याच्या समानार्थी शब्द अशा काही जोड्या दिलेल्या आहेत. तर त्यापैकी 3 जोड्या बरोबर आहेत व एक जोडी चुकीची दिलेली आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर 1 मध्ये दिलेला आहे अनल. तर अनल म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, अग्नी म्हणतो किंवा विस्तव म्हणतो, पावक म्हणतो, अग्निवन्नी, हे अनलचे समानार्थी शब्द बरोबर आहेत. ब मध्ये बघा घर. तर घरला आपण काय म्हणतो, सदन, भवन, गृह, आलय, हे घराचे समानार्थी शब्द, हे देखील योग्य आहे. डी मध्ये बघा चंद्र. चंद्राला आपण काय म्हणतो, इंद्र, सुधाकर, हिमांशू, शशी, हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पण इथे ऑप्शन सी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर अमृत. अमृतला आपण काय म्हणतो, सुधा, पियुष, रस, पण चिरंजीवी म्हणत नाही बघा. चिरंजीवीला काय म्हणतो आपण, अमर असे म्हणतो. अमर म्हणजे चिरंजीवी, पण अमृतला चिरंजीवी हा शब्द येत नाही. म्हणून सी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी दिलेली आहे अमृत, ऑप्शन सी मध्ये. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेलं आहे, पर्यायी उत्तरातील अ व ब या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्दजोडी कोणती ते शोधा. तर आता इथे अ आणि ब असे 2 गट दिलेले आहेत. तर यामध्ये एक जोडी जी आहे तर ती विरुद्धार्थी शब्दाची आहे, ती आपल्याला शोधायची आहे. तर अ मध्ये काय दिलं आहे, अश्व, आणि त्याच्या विरुद्धार्थी काय दिले, वाजे. तर अश्व म्हणजेच घोडा, त्यालाच वाजे असं म्हणतो आपण, म्हणजे ही समानार्थी जोड आहे, हे तर चुकीचं असणार आहे. ब मध्ये बघा काय दिले, हय. हय म्हणजे काय, घोडा, तारो, म्हणजे ही जर तुम्ही पाहिलं तर ब सुद्धा समानार्थीची जोडी आहे. सी मध्ये बघा अनुज, अग्रज. अनुज म्हणजे लहान भाऊ, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, म्हणजे सी जी आहे तर ती योग्य विरुद्धार्थीची जोडी दिलेली आहे, त्याचं आपलं उत्तर असणार आहे. आणि डी मध्ये वारू, तुरंग, हे जे आहे तर ते घोड्याचे शब्द दिले आहेत, अश्व, हे समानार्थी शब्दाची जोडी आहे डी मध्ये. पण फक्त सी मध्ये जर तुम्ही पाहिलं अनुज आणि अग्रज ही एकच जोडी विरुद्धार्थी शब्द जोडी आहे, म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन असेल सी. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखा. तर आता मिश्र वाक्य म्हणजे काय असतं, ज्यामध्ये एक गौण वाक्य असतं व एक प्रधान वाक्य असतं, त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. आणि हे जे वाक्य असतं ते गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असतं, त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. तर आता इथे ABCD 4 पर्यायामध्ये 4 वाक्य दिलेली आहेत. बघा ए मध्ये काय दिले, पाऊस पडल्यावर अंगण ओले चिंब झाले. तर इथे जर तुम्ही पाहिलं एकच उद्देश व एकच विधेय दिसतो, हे कोणतं वाक्य आहे, केवल वाक्य आहे. आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचं आहे. ब मध्ये बघा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले, म्हणजे जर तर किंवा जेव्हा तेव्हा, म्हणजे हे अटदर्शक म्हणजे संकेत दर्शक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य आहे, जे की मिश्र वाक्याचाच एक प्रकार आहे. म्हणजे जेव्हा, जर तर, जेव्हा तेव्हा, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंग ओलेचिंब झाले, म्हणजे हे ऑप्शन बीच आपलं उत्तर असणार आहे. बघा हे मिश्र वाक्य आहे. सी मध्ये पण आपण पाहूयात, पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले. तर इथे आणि हे कसं आहे, समुच्चयबोधक जे प्रधानात्व सूतक उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून हे कसं संयुक्त वाक्य येतं सी मध्ये. आणि डी मध्ये आलेल्या पावसाचे अंगण ओलेचिंब, हे वाक्यच उलटं दिलेलं आहे. तर आपल्याला मिश्र वाक्य ओळखायचं होतं, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, तेथे म्हणजे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल, तिथे तुम्ही पेपरची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. बघा काय दिलेलं आहे, सुंबाल्या करणे या प्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. तर याचा अर्थ काय असतो, अडचणीच्या वेळी एखाद्या म्हणजे गोष्टीतून म्हणजे अचानकपणे पळून जाणे,
म्हणजेच सुंबाल्या करणे, निष्ठून जाणे म्हणतो त्याला आपण, सुंबाल्या करणे. त्यालाच आपण काय म्हणतो, पोबारा करणे असं म्हणतो, जे की ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे बघा. पळून जाणे, निष्ठून जाणे म्हणजेच सुंबाल्या करणे एखाद्या संकटातून. म्हणजेच सुंबाल्या करणे या वाक्यप्रचारात समानार्थी विचारला आहे, म्हणजेच पोबारा करणे असं होईल. बाकी जर पाहिलं तर जेवाचे रान करणे, खूप कष्ट करणे. घाशा गुंडाळे म्हणजे सर्व काही घेऊन म्हणजे निघून जाणे. चोरावर मोर होणे म्हणजे एखाद्या चोराला लुबाडणारा दुसरा चोर भेटणे, किंवा चोरावर मोर होणे म्हणजेच शेरास सव्वाशेर होणे देखील असं आपण त्याला म्हणू शकतो. तर हे पोबारा करणे हे सुंबाला करणे याचा अर्थ असेल, समानार्थी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. बघा, खाई त्याला खवखवे याचा अर्थ काय असतो, की एखादी चूक जर एखाद्याने केली असेल तर त्याला ती सारखी मनात बघा, ती सारखं आठवते आपण चूक केली आहे, मग त्याच्या मनात ती घुटमळते, मग त्याला खाई त्याला खवखवे असं काय म्हणतो. तर त्याच्या विरुद्ध अर्थी जर तुम्ही म्हणजे चोराच्या मनात चालणे ही समानार्थी त्याच्या येऊ शकते, खाई त्याला खवखवे. पण कर नाही त्याला डर कशाला ही जी आहे तर ती त्याच्या विरुद्ध अर्थाची म्हण असणार आहे. जर आपण काही केलं नाही तर त्या गोष्टीला घाबरायचं का, तर खाई त्याला खवखवे. ज्यानं एखादी चूक केलेली असते त्याच्या मनात ती सारखं रेंगाळत असते, त्याला खाई त्याला खवखवे असा अर्थ होतो. तर त्याच्या विरुद्ध अर्थ जर पाहिला तर कर नाही त्याला डर कशाला असं आपण म्हणतो, जे की ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. विरुद्धार्थी अर्थाची म्हण ओळखायची होती. बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तसेच समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी ह्याचं तुम्हाला अर्थ असणे माहीत असणे गरजेचं आहे बघा. कारण ह्यावरती 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. तर ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता एका शब्दाचे 4-5 समानार्थी शब्द दिले होते, प्रश्न पहिल्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर तुम्हाला एका शब्दाचे किमान 4 ते 5 समानार्थी शब्द माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हा पेपर सोडवू शकता बघा व्यवस्थित. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. तर बघा, इथे एक शब्द दिलेला आहे आपल्याला, कोणता, मीठ भाकरी. तर मीठ भाकरी म्हणजे काय असं विचारलेलं आहे. तर मीठ भाकरी म्हणजे काय बघा, एमध्ये दिले मीठ घालून केलेली भाकरी. तर म्हणजे आपल्याला जशा तसा अर्थ घ्यायचा ना. मीठ भाकरी म्हणजे काय, म्हणजे एखादं साधं जेवण तुम्ही जेवता त्याला मीठ भाकरी आपण जेवलो म्हणतो, साधं जेवण त्यालाच मीठ भाकरी असे म्हणतो, जे की ऑप्शन सीमध्ये दिलेले आहे. मिठाबरोबर भाकरी खाणे, गरिबाची खाणे असं काय नाही, तर साधे जेवण खाणे म्हणजेच मीठ भाकरी असा त्याचा अर्थ होतो. तर अत्यंत साधे कष्टाचे साधे जेवण म्हणजेच मीठ भाकरी. पुढील प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. तर आता 4 शब्द दिलेले आहेत. तर आता शब्द कोणता आहे, पुनर्विचार हा शब्द आहे बघा. तर याचा समानार्थी शब्द इथे जर तुम्ही पाहिलं तर एमध्ये इथे चुकीचं त्याला, सीमध्ये चुकीचं आहे, पण पुनर्विचार ऑप्शन बीमध्ये तुम्ही जर पाहिलं, पुनर्विचार म्हणजे वेला पहिली वेलांटी, पुनर्विचार हे योग्य तुम्हाला दिलेलं आहे. शुद्ध शब्द ओळखायचा होता. तर काय सोपा प्रश्न होता, ऑप्शन बी याचं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिलेलं आहे, जोड शब्द नसलेला पर्याय ओळखायचा आहे. तर पर्याय दिले, टेबल खुर्ची, अदलाबदल, सल्ला मसलत व सोने चांदी. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर टेबल खुर्ची हा कसा आहे, टेबल आणि खुर्ची म्हणजे हा जोड शब्द आहे. त्याचप्रमाणे सोने चांदी, त्याचप्रमाणे अदलाबदल, मग हे अदलाबदल आणि सल्ला मसलत यात जर तुम्ही पाहिलं तर जास्त करून नैसर्गिकरित्या अदलाबदल, टेबल खुर्ची, सोने चांदी हे एका गटात मोडतात. म्हणजे आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय ओळखायचा होता, कोणता असणार आहे, सल्ला मसलत हा जोड शब्द असणार आहे. पण इथे ऑप्शन थोडे चुकीचे दिलेत बघा. तर इथे फक्त क जे आहे तर ते पर्याय योग्य असं हवं आहे, असं द्यायला पाहिजे होतं. फक्त क हा जोड शब्द नसलेला पर्याय असेल, कोणता, सल्ला मसलत. बाकीचे टेबल खुर्ची, अदलाबदल, सोने चांदी हे जोड शब्द असलेल्या म्हणजे गटात येतात. फक्त क असं उत्तर असायला हवं याचं. पुढील प्रश्न पाहूयात. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. काय दिलेलं आहे ते बघा, विरामचिन्हे घालून पुढील वाक्ये 4 प्रकारे लिहिलेली आहेत. तर योग्य पर्याय शोधायचा आहे. तर आता एक वाक्य दिले, त्याचा विरामचिन्हाप्रमाणे योग्य लिहिले का ते आपल्याला शोधायचं आहे. वाक्य आहे बघा, आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का, शाबास. आई म्हणाली तुझा पहिला नंबर आला का, शाबास. असं आता आहे, आता मुलाला म्हटलेले आहे तुझा पहिला नंबर आला का, शाबास. तर आता आईच्या तोंडचे शब्द आहे ते, म्हणजे याला काय पाहिजे, डबल अवतरण चिन्ह पाहिजे. आणि आई म्हणाली यानंतर एक कॉमा दिलेला आहे त्याने, सो तिथे दिलेलाच आहे. तर आता इथे 4 पर्यायात तुम्ही जर पाहिलं तर बघा, पहिल्या वाक्यामध्ये शाबास शब्दच कट केला, त्यामुळे हे चुकीचं ठरतं. दुसऱ्यामध्ये बघा, आई म्हणाली कॉमा डबल अवतरण चिन्ह तुझा पहिला नंबर आला का, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह येणार आहे, तुझा पहिला नंबर आला का, परत शाबास, त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आणि वाक्य पूर्ण. म्हणजे हे बीमध्ये तुम्ही जर पाहिलं
2मध्ये योग्य दिलेलं आहे बघा. तर इथे उद्गारवाचक येणार नाही, उद्गारवाचक येणार, तिथं प्रश्नचिन्ह पाहिजे. जे की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये योग्य दिसत आहे ते त्या प्रश्नाचं योग्य विरामचिन्हाचा वापर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 10 बघा. साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील शक्तीला काय म्हणतात? म्हणजे साप हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आले की आपल्याला काय वाटतं? एक सरपटणारा प्राणी आहे. तर यामध्ये ही शब्दाची शक्ती कोणते, मी त्या शब्दाच्या शक्तीला काय म्हणतो? असा अर्थ व्यक्त करण्याच्या ही शब्दशक्ती असते अमिधा. बघा, साप हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. तर तेव्हा त्याचा अर्थ व्यक्त करणारी शब्दातील शक्ती असते अमिधा, जे की ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेली आहे. शब्द शक्तीवरती आधारित हा प्रश्न होता. ऑप्शन ए अमिधा या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी औष्ठ्य स्वर कोणते? तर बघा, औष्ठ्य स्वर कोणते इथे विचारलेला आहे. म्हणजे ओठाचा, म्हणजे त्याचा उच्चार करताना ओठाला ओठ म्हणजे त्याचा स्पर्श होतो. बघा, औष्ठ्य उ आणि उ हे दोन जे आहेत ऑप्शन डी मध्ये दिले, तर ते औष्ठ्य स्वरामध्ये येतात. औष्ठ्य स्वर विचारले आहे आपल्याला फक्त. तर औष्ठ्य स्वर हे कोणते आहेत? उ आणि उ. ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ हे डी मध्ये दिलेले आहेत. तर बघा, एकदा आपण सर्वच जे काही स्वर आहेत किंवा व्यंजन आहेत त्यांची गणना आपण एका टेबलमध्ये पाहूयात. तर बघा, इथे आपण सर्वच पाहूया. स्थान, स्वर कोणते, व्यंजन कोणते, अंतस्थ कोणते आणि उष्म कोणते. बघा, कंठ, कंठ यामध्ये स्वर कोणते येतात? अ आहे स्वर येतात. आणि क, ख, ग, घ, ढ हे 5 जे आहेत ते व्यंजन येतात. आणि उष्मे ह आणि अह हे 2 उष्म येतात. त्याप्रमाणे तालु, तालु यामध्ये ई, ई हे 2 स्वर, च, च, ज, झ, त्र हे जे आहेत तर ते 5 व्यंजन, य हे अंत्यस्थ आणि उष्म हे श येतं यामध्ये. त्याप्रमाणे मूर्धन्य, मूर्धा यामध्ये काय येतं? रु, रू हे 2 स्वर, ट, ठ, ड, ढ, न, र आणि श हे सर्व येतात. त्याप्रमाणे दंत्य, दंत्यमध्ये काय असतं? लू हा एकच स्वर येतो, त, थ, द, ध, न, ल आणि स हे 2 येतात. त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं, आता कोणता? औष्ठ्य. बघा, औष्ठ्यमध्ये आत्ताच आपल्याला विचारलेलं उ आणि उ हे 2 स्वर येतात. आणि प, फ, ब, भ, म हे जे आहे तर ते व्यंजन येतात. नासिका यामध्ये काय असतं? हे जे आहे ते म्हणजे नाकातून उच्चार होतो त्याला आपण नासिका म्हणतो. म्हणजे अन, त्र, न, म यांचा सर्व नाकातून उच्चार येतो. त्याप्रमाणे कंठ तालु यामध्ये काय काय येतं? ए, ऐ हे कंठ तालुमध्ये येतात. आणि कंठोष्ठ, कंठ अधिक औष्ठ्य यामध्ये ओ, औ येतात. दंतोष्ठ यामध्ये फक्त व येतो. हे फक्त टेबल तुम्ही लक्षात घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. बघा, याप्रमाणे यांचे स्थान दिलेलं आहे, योग्य वर्णांचे उच्चारण स्थान. तर आपल्याला काय विचारलेलं? उ आणि उ औष्ठ्य स्वर विचारलेले फक्त. स्वर बघा, स्वरमध्ये औष्ठ्य यामध्ये जो पाहिलं तर उ आणि उ येतं, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या 4 शब्दांपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. बघा, 4 शब्द आहेत, शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य. तर यांचं सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे. तर आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं शहर, शहर हा काय आहे? सामान्य नाम आहे. त्याचं आपलं उत्तर असणार आहे. बघा, शहरामध्ये स्पेसिफिक्स जर दिलं तर मुंबई शहर, पुणे शहर, त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर शहर, सोलापूर शहर असे जे आहेत तर ते वेगवेगळे विशेष नामे येतात. मग शहर हे काय झालं? या 4पैकी दिलेल्यापैकी हे आहे. त्याप्रमाणे म्हणजे सामान्य नाम झालं. बघा, सौंदर्य, शांतता, श्रीमंती हे जे आहे तर ते कसे भाववाचक नामे आहेत. म्हणजे आपल्याला सामान्य नाम ओळखायचं होतं. कोणतं आहे ते? ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, शहर. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. ओढा या शब्दाचे लिंग ओळखा. तर आता ओढा, तर आपण काय म्हणतो? तर तो ओढा असं म्हणतो. बघा, तो ओढा असं आपण म्हणतो. तर तो पुल्लिंगी शब्द आहे ओढा, जो की ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. काय दिलेलं आहे? गुरुजी शाळेत आत्ताच आले हे वाक्य व्याकरणदृष्ट्या कसं आहे? अनेकवचनी आहे, आदरार्थी आहे, आदरार्थी अनेकवचन आहे का आदरार्थी बहुवचन आहे? तर गुरुजी शाळेत आत्ताच आले हे जे वाक्य आहे तर ते आदरार्थी आहे. बरोबर आहे, आदरार्थी आहे. पण ते अनेकवचन आहे का? नाही, तर ते बहुवचन आहे. बघा, गुरुजी शाळेत आत्ताच आले हे कसं असतं? आदरार्थी बहुवचन आहे. हे वाक्य कसं आहे? आदरार्थी बहुवचनामध्ये येतं. गुरुजी शाळेत आत्ताच आले.
तर आदरार्थी बहुवचन काय असते आपण पाहूया बघा. मराठीत आदरार्थी बहुवचन म्हणजे काय असतं, एकेरी व्यक्तीला आदर देण्यासाठी अनेक वचनी क्रियापद किंवा सर्वनाम, उदाहरणार्थ तो ऐवजी आपण ते वापरतो, आला ऐवजी आले असं आपण वापरतो. तर आता गुरुजी शाळेत आले, तर आले हे दिले म्हणजे आपण त्यांना आदरार्थी बहुवचन हे आले हे वापरलेलं आहे. तर हे व्याकरणामध्ये आदर दाखवण्यासाठी वापरले जाणारे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणून ऑप्शन डी आपलं योग्य आन्सर असेल. आले हे काय आहे, तर ते आदरार्थी बहुवचन आहे. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 काय दिलेला आहे पहा. तर सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखा. तर सामान्य रूप असलेली शब्दजोडी ओळखायचं आहे. तर साठा याचं साठ्या असं पाहिजे होतं, साठे नाही, साठा साठ्याला असं म्हणतो, मग हे चुकीचं दिले. त्याप्रमाणे विहिरी, विहीर विहिरीचे बरोबर आहे. विहीरचं विहिरी विहिरीचे हे योग्य होतं. त्याप्रमाणे देखील देखील पण, तर हे देखील चुकीचं दिले बघा. इथे फक्त बीमध्ये दिलेलं आहे योग्य, त्याचं आन्सर असणार आहे. भरभर भाराभर हे काय चुकीचं दिलेलं आहे. फक्त विहीर विहिरीचे, विहिरी विहीरचं विहिरी हे सामान्य नाम होतं, म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. या प्रश्नाचं ऑप्शन बी उत्तर असेल बघा. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 16 खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे. म्हणजे आत्मवाचक सर्वनामे कोणती, स्वतःसाठी वापरतो आपण, मी म्हणजे आपण, स्वतः, आपणहून असे जे आहे म्हणजे एकेरी उल्लेख करतो स्वतःचा, किंवा निज हे जे आहे तर ते आत्मवाचक सर्वनामामध्ये येतं. तर आता इथे 4 वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. तर आता धीराने उभा राहणारच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. तर ह्यामध्ये कोणतं आत्मवाचक सर्वनाम नाही एमध्ये. तर बीमध्ये बघा, मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः, तर स्वतः आलेला आहे म्हणजे हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे. ऑप्शन बी आपलं याचं उत्तर असणार आहे. तर सावित्रीबाई सारं काम आटोपाट, म्हणजे साधं वाक्य, ही खालची 2 साधे वाक्य दिलीत बघा. तर आत्मवाचक सर्वनाम असलेलं ऑप्शन बीमध्ये आहे स्वतः, तेच या प्रश्नाचं ॲन्सर असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 तर आता विशेषणावरती आधारित प्रश्न आहे बघा. गणनावाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते. गणना म्हणजे काय, ते एखाद्या गोष्टीची आपण तुलना करतो. म्हणजे साधे आपण शब्द वापरतो, 2, 3 आपले जे अंक आहेत गणना, 1 तास, 2 तास, 3 तास असे शब्द, किंवा 1, 2, 3, 4 हे जे आहेत तर ते गणनावाचक जे आहेत तर ते संख्या विशेषण येतात. आता काही जे आहे तर ते म्हणजे काही हे किती आपण म्हणू शकतो का, निश्चित सांगता येत नाही, म्हणजे अनिश्चित हे संख्या विशेषण म्हणता येईल. काही तास, पुढचा तास, मागील तास. मग मागील तास म्हणजे हे जे आहे आपल्याला फक्त काय विचारले, गणनावाचक, गणना 1 तास हे गणनावाचक जे आहे संख्या विशेषणाचे उदाहरण आहे, एवढंच लक्षात ठेवा. क्रमवाचक विचारला असतं तर पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा हे क्रमवाचकमध्ये, तर हे देखील लक्षात ठेवा. तर आपल्याला गणना विचारले, साधी गणना 1 तास ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, पाऊस आला तरी सहल जाणारच. तर आता जर, तर किंवा जरी तरी हे जे आहे तर ते काय संकेत दाखवतात किंवा एखाद्या वाक्याची अट दाखवतात. म्हणजे पाऊस आला तरी सहल जाणारच, म्हणजे हे काय ते अट दिलेली आहे. म्हणजे हे संकेतार्थी वाक्याचा जो क्रियापदाचा प्रकार आहे संकेतार्थी. आज्ञार्थी म्हणजे काय असतं, आज्ञा केलेली असते किंवा देवाकडे याचना केलेली असते, हे आज्ञार्थीमध्ये येतं. विद्यार्थीमध्ये फक्त क्रियापदाला वा, वि, वे प्रत्यय असतात, हे लक्षात ठेवा. यामध्ये योग्यता, शक्यता हे दिलेलं असतं विद्यार्थी. स्वार्थमध्ये फक्त काळाचा बोध होतो या क्रियापदावरून, त्याला स्वार्थ वाक्य म्हणतो. तर अटेचा जेव्हा जर, तर, जरी, तरी असं अट देवा दिलेली असते तर ते संकेतार्थी क्रियापदाचं प्रकार असतो. ऑप्शन एमध्ये दिले तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 सभोवार हिरवळ पसरली होती. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर सभोवार हे अधोरेखित केलेलं आहे, हे क्रियाविशेषण आहे, पण ते कोणता क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे ते ओळखायचं आहे. सभोवार म्हणजे सभोवताली हिरवळ पसरली होती, म्हणजे शेजारी हे काय एक स्थळ आहे, सभोवताली किंवा सभोवार, म्हणजे हे कसं असणार, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असणार आहे बघा. म्हणजे याचे ज्या क्रियाविशेषण अव्ययावरून स्थळाचा बोध होतो त्याला आपण स्थलवाचक म्हणतो.
कालवाचक म्हणजे काळाचा बोध होतो. रीतिवाचक म्हणजे क्रियापदावरून क्रियाची रीत म्हणजे क्रिया कशी घडते, सावकाश घडते, हळू घडते, कशी घडते, रीत जेव्हा कळते तेव्हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. परिमाणवाचक म्हणजे एखादं परिमाण दिलेलं असतं त्यामध्ये. परिमाण म्हणजे काय, एखादं परिमाण युनिट किंवा मोजमाप दिलेलं असते ते परिमाणवाचकमध्ये. तर इथे स्थलवाचक आहे सभोवार, म्हणून तेच या प्रश्नाचे योग्य ॲन्सर असणार आहे. दिलेलं क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे, स्थलवाचक आहे सभोवार. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 बघा. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये ही शब्दयोगी अव्ययी कोणत्या प्रकारात आहेत. तर शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारात आहे विचारेल. बघा, घरात, घराबाहेर, घरामागे, घरापुढे हे काय दाखवतात तुम्हाला, तर हे देखील काय स्थल दाखवतात. कुठे तुम्ही आहे, घरात आहे, घरात बाहेर आहे, की घराच्या मागे आहे, का घराच्या पुढे आहे, तर हे स्थळ दाखवतात. म्हणून हे देखील स्थलवाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार असणार आहे. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21. सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर अधोरेखित शब्द कोणता आहे, आणि. तर आणि हे काय आहे, एक प्रकारचं दोन शब्द जोडण्यासाठी आणि व शिवाय हे आपण अव्यय वापरतो, तर त्याला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. दोन शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. तर याची जात काय असणार आहे, आणि हे तर एक प्रकारचं उभयान्वयी अव्यय आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22. अहो ऐकलत का या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. तर आता हाक मारण्यासाठी अहो म्हणजे संबोधन, म्हणजे हे संबोधन वाचक आहे बघा. तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला हाक मारण्यासाठी जे आपण वापरतो अहो, अरे हे जे आहे तर ते केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. तर अहो हे काय आहे दिलेल्या प्रश्नातलं, तर अहो हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. फक्त अव्यय केवळ प्रयोगी कोणताही ओळखायचं होतं, तर अहो हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात बघा. प्रश्न क्रमांक 23. तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर शतक ठोकणारा कोण आहे, तेंडुलकर, आणि ठोकलेलं काय, शतक. मग शतक हे कर्म आहे, तेंडुलकर हे काय आहे, कर्ता आहे. आता कर्त्याची विभक्ती तेंडुलकरने, तर ने ही ने एशी निशी इही हे कशामध्ये असतात, तर ते तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. मग तेंडुलकरने करण हे दिलेलं आहे. मग हे कर्त्याची विभक्ती, ने हा प्रत्यय लागला आहे म्हणून हे तृतीय विभक्तीत आहे कर्ता. तेंडुलकरने शतक ठोकले. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कर्मणी प्रयोगात असणारे वाक्य ओळखा. तर कर्मणी प्रयोगाचं काय असतं, कर्म जे असतं वाक्यात कर्म पाहिजे तर कर्मणी प्रयोग असतं, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि कर्म अगोदर ओळखता आलं पाहिजे, आणि त्या कर्माला कोणताही प्रत्यय नसला पाहिजे, तो प्रथम विभक्तीत कर्म पाहिजे, असं वाक्य तुम्हाला इथे शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं, शिपायाने त्याला हाकलले. हाकलणारा कोण आहे, शिपाई. हाकलेला काय, तो, त्याला. मग इथे ल हा प्रत्यय लागला आहे, म्हणजे हे कर्माला प्रत्यय इथे लागलेला आहे म्हणून हे तर कर्मणी प्रयोगात नाही. रामू भाजी विकतो. विकणारा कोण आहे, रामू. विकलेलं काय, भाजी. पण इथे कर्त्याला आणि कर्माला दोघाला इथे प्रत्यय नाहीत, तेव्हा हा कर्तरी प्रयोग असतो बघा. कर्ता जर प्रथमा विभक्तीत असेल तर तो कर्तरी असतो, हे देखील चुकीचं आहे. डी मध्ये तो निघून गेला. जाणारा कोण आहे, तो. गेलेलं कोण आहे, तो. तर ह्यामध्ये कर्मच नाही, तर हे देखील कट होतं. म्हणजे इलिमिनेशन करून राहिलेलं जे बी वाक्य, त्याने भाजी घेतली. घेणारा कोण आहे, तो. मग त्याला म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला आहे, ने, आणि घेतलेली काय, भाजी. तर भाजी हे कर्म आहे आणि ते प्रथमात आहे, म्हणजे हे जे आहे तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्याने भाजी घेतली हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असेल, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे. तर द्विगु समासात बघा, पहिलं जो शब्द असतो तर तो कशामध्ये असतो, तर तो संख्येमध्ये असतो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह, नवरात्र हे जे आहे, किंवा पंचामृत हे जे शब्द येतात तर ते द्विगु समासाचे उदाहरण आहेत. म्हणजे पहिलं जे शब्द असतो तर तो संख्यामध्ये दिलेला असतो, म्हणजे संख्या विशेषण असतो. नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह, जे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे बघा तुम्हाला, नवरात्र. बाकी बालमित्र, महादेव, गजानन. तर गजानन हे बहुव्रीही समासात येतं. त्याप्रमाणे बालमित्र, लंगोटी मित्र हे जे सर्व शब्द आहेत
तर बालमित्र लंगोटी मित्र हे जे आहे तर ते मध्यम पदलोपी समासात येतात बघा. आणि महादेव जो आहे तर तो कर्मधारय समासात येतो. गजानन जो आहे तर तो बहुव्रीही आणि नवरात्र जो आहे तर तो द्विगु समासात येतो. म्हणजे डी मध्ये दिलेलं आहे तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर डी. तर मित्रांनो आपला सोलापूर जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला लेखी परीक्षेचा आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आले होते तर ते आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.